धाराशिव जिल्ह्यातील कळमढोकी परिसरात पेट्रोल डिझेल टंचाई आहे। कळमढोकी परिसरामध्ये पेट्रोल पंप बंद आहेत, तर परळीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा आहे। पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागलेत। बीड आणि धाराशिवमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंप बंद झालेत। परळी शहरात पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागल्यात। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून डिझेल उपलब्ध नसल्यानं नागरिकांच्या अडचणी वाढल्यात। शेतीच्या मशागतीच्या कामांनाही डिझेल मिळत नसल्याची तक्रार आहे। बीड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागलेत। जालना जिल्ह्यातील शहागड हद्दीपासून अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नाहीये। पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। धाराशिव जिल्ह्यातील कळंबढोकी परिसरातही पेट्रोल डिझेलची टंचाई पाहायला मिळतेय। अनेक पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल नसल्यानं बंद आहेत, त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामं ठप्प पडली आहेत। लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। जिल्ह्यात अनेक ठिकाणी पंप स्टॉक नसल्यानं बंद ठेवण्यात आलेत। पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं वाहन चालकांचे हाल होत आहेत। तिकडे हिंगोलीत औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापुरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी बॅरल घेऊन मोठी गर्दी केली आहे।